मीन रास, लग्नातील मंगळ शनी युती ही 11 मे पर्यंत असेल, त्यामुळे तापट स्वभाव वाढू शकतो, उष्णतेचा जास्त त्रास होऊ शकतो, पुरळ येणं किंवा त्वचा विकार या काही गोष्टींना त्रस्त तुम्ही होऊ शकणार आहात. त्यामुळे विशेष काळजी 11 मे पर्यंत आरोग्याची घ्यायची आहे. चतुर्थात गुरु आहेत, जे वास्तुस्थानामधनं गोचर करतील, त्यामुळे वास्तू खरेदीसाठीचे योग आणतील. परंतु हेच गुरु तुम्हाला अतिरिक्त विचार किंवा जास्त ओव्हर थिंकिंग करण्यासाठी प्रवृत्त करतील. मग या अतिरिक्त विचारांवरती नियंत्रण आणण्यासाठी गुरूंची उपासना लाभदायक ठरू शकेल. हा महिना विशेष परिश्रमाचा आणि प्रगतीकडे घेऊन जाणारा असा असणार आहे. शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुष वर्गाला, विद्यार्थी दशेत कार्यक्षम असणाऱ्या प्रत्येक लहान मुलांना नक्कीच ज्ञानाचा, अभ्यासाची गोडी लावून देणारा असा असणार आहे. तसेच ज्यांना अवकाळ क्षेत्रातलं शिक्षण घ्यायचंय अशा वर्गाला नक्कीच प्रगतीकडे घेऊन जाणारा, अभ्यासामध्ये रममान करणारा असा सुद्धा महिना आहे. नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला या महिन्यामध्ये नोकरीसाठी अधिक परिश्रम करावे लागणार आहेत.